अरे बा शिवलाल भाऊ राहू द्या ना तुम्ही. पण कसं आहे हे आपल्याला काढून द्यायच्या मागं आहे. हो आपण इथंच राहू, इथंच फायदेशीर राहू आपण. हो तिकडे जाऊनच कोणते आपण दिवे लावणार आहो. हा एक तर हॉटेल आहे, त्याचा कालच फोन आला ना तुम्हाला. मग 12,000 रुपयासाठी टपेलच आहे ना ते. हा त्यापेक्षा इकडेच बरं आपण सुरक्षित आहो, बिलकुल टेन्शन नाही. ते सगळ्याचा विचार केला म्या, सगळा विचार करूनच निघालो ना मी इथून. कायले म्हणते कसला शिवला. मग पाय तू आता ढाण्या कसा कसा आता कर्तव्य दाखवणार आहे पुढे. हो चाल तू फक्त गाडीत बस, पाय तू पुढे पुढे काय काय होते आता. पाय ना पाय ना कसे गोलमाल करून राहिले ते नाही. पायच नाही निघून राहिला इथे त्याचा. पण तुम्हाला तर ठाई मुक्कामीच पोहोचणार आम्ही रामपूरले. थांबा तुम्ही आता. अरे चला ना दादा शिवलालजी, चला चला म्हणलं, उशीर होऊन राहिला. हो 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 बिलकुल बिलकुल, चला बा चला बा कशी ना, चला चला. हा चला म्हटलं डायरेक्ट बिलकुल रामपूर. हा बसा. अरे भाऊ मी काय म्हणतो, चला ना आता चहा झालं सगळं झालं. हो, कसं आहे मला अजून परत जायचं आहे. हा उशीर होतो ना मला. किती किलोमीटर आहे अजून. झालं ना आलं ना आता. राहिलंच की 30 किलोमीटर. हा हो इतकी काय गडबड करता म्हणलं. थांबा ना आता, होतेच आहे शांततेनं. घरी जायची इच्छाच नाही यायची. हो आता समोरचा हॉटेलवाला हो यायला बोलावते 100%. हो नाही नाही ते काही नाही म्हणा. पण कसं मला कसं तुमचा फोटो काढून लवकरात लवकर परत जाणार आहे, साहेबाला दाखवून आहे की बा घरी पोहोचून दिले आता. अरे मॅनेजर साहेब तुमचं काय मला माहित आहे ना. तुम्हाला काय वाटते हा आम्ही समोरच्या हॉटेलवाल्याचे माणसं आहे ना. हा असंच तुम्हाला वाटून राहिलं का नाही. पण ते सगळं बिलकुल थोटांड आहे म्हणत थोतांड. पुरा रचलेला गेम आहे म्हणलं, ते कार्यक्रम केलेला आहे म्हणलं तुमचा आम्ही. हा हो म्हणजे आता काय खोटं सांगा तुम्हाला. हा आम्ही तर तिथून निघालो आता. आता काय करू शकणार आहे तुम्ही. हो म्हणून म्हणतो हे काहीच नव्हतं. हो आमचा समोरच्या हॉटेलवाल्याशी संपर्क बी नाही आणि आम्हाला काही घेणं देणं बी नाही. आम्हाला फक्त तिथून घराकडे निघणं होतं. काय बोलून राहिले काय काय म्हणजे म्हणजे हे सगळं खोटं होतं काय. हा पुढच्या हॉटेलवाल्याचा काही संबंध नाही. काहीच नाही ना. हो वय काही नाही तिच्याची. मग काय हो, कसं निघासाठी काहीतरी आम्हाला करावंच लागेल ना. हा आता काय करा आता नाका तोंडात पाणी गेल्यावर आता शिवलाल भाऊ काही तर करावंच लागेल का नाही. अरे बाप राजा आम्ही तर समजून राहिलो समोरच्या हॉटेलवाल्याचे माणसं आहात तुम्ही. मॅ म्हणलं तुमचं काहीतरी आता म्हणजे तिकडे शिजून राहिलं म्हणून तुम्हाला घरी पोहोचून देऊन राहिलो तुम्ही. मालक म्हणे सटकन घरी रवाना कर. पण मानलं राजा तुम्हाला. पण आता नाही नेत बा तुम्हाला गावात मी. तुम्हाला आता इथं सोडून देतो मी. बस माझ्या घराकडे तुम्ही आता. चाललो मी आता हॉटेलवर. थांबा ना गडबड काय करून राहिले. इतक्या दूर आलेच आता तुम्ही. आता सगळं माहिती झालं तुम्हाला. हा मग जाता जाता आता एरीत आता तुम्हाला पुरा दिवस दिलास काही मालकानं. मग काहीतरी फायदा करून जा ना तुमचा बी. हा एरी मालक किती पगार देत तुम्हाला. 25,000 रुपये मिळा मला. हो काऊन म्हणा मग तुम्हाला 25,000 रुपये एकाच दिवशी कमावून दे तुम्ही. मग एरी मालकानं बिल सोडलं का नाही 45,000. मग आता हे 13 लोक आहेत आमची. एक ड्रायव्हर समजा 14 लोक आम्ही होतो. हा सगळ्यांना खाल्लं काय ना निघाले. हा पुऱ्या जणापासून पैसे वसूल करायचे आपल्याला. हो तुम्ही काळजी करू नका फक्त आमच्या संगत चला. हा बस झालं तुमचे 25,000 रुपये घेऊन घराकडे जा. ते पुरते घाले का नाही का. एरी मालकाला द्यायचं काम नाही. मालकानं सोडले. बरं बरं पण टाईम लय लागेल का मग. म्हणजे कसं लवकर झालं पाहिजे बाबा वसूल. नाही तर माझ्या दिवस जायचा. ते 2-3 घंट्यात पैसे देतो ना काढून. फक्त तुम्ही एक काम करा आता. पहिले ते जे आमचा एक गाडीवाला आहे की भाड्यानं आणली होती ते हॉटेल हो त्याच्या घरापाशी गाडी घ्या तुम्ही. हो त्याचे 12,000 आहे की नाही. हो ते बी आता वसूल करावं लागेल ना. मग लोकांपासून या आले जे बसून होते ते. हो त्यालाही संघ घेतो आणि तुम्हालाही संघ घेतो आणि मग करतो वसुली. हा विशेष नाही. फक्त तुम्ही आता तिथं गाडी घ्या आता. चला आता मी सांगतो तसं तसं करा तुम्ही. 25चा फायदा करून देतो आणि आमचाही करतो. नाही शिल्लक जरा शिल्लक आहे सांगा तर चालते ना बिल. मग आता वसूलच करून राहिलं तर मग जरा शिल्लकच. तसं करा तुम्ही असं करा. हो तुम्ही काय करा 55,000 बिल सांगा. 10,000 वाढीव सांगा. म्हणजे आम्हाला काही उरले पाहिजे ना. नाही तर तुम्हाला 25 दिल्यावर आम्हाला काय उरलं. हा तेच म्हणलं. चला मग आता काळा गाडी. ठीक आहे ना आता माझ्या कोणत्या घरचे चालले. हा हो 55 सांगून टाकू. हा विषय नाही. चला मग करा गाडी काढा लवकर आणि चला आता हॉटेलच्या घरी. अरे बापरे दिवस कुणी कुणी निघाला म्हणा आज नाही का. नाही 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 घबरावला असं बरोबर आहे. काल धमकी दिली ती नाही यायला आपण लवकरात लवकर 12,000 जमा कर म्हणून. बोला काय म्हणता. काय लावली का सोय पैशाची. पैसे काय हो. पैसे म्हणजे हाताचा मैला. काय ते मोठी गोष्ट आहे. 12,000 12,000. हा? अरे बा तुमच्या घरापुढे उभा आहे म्हणलं मी. हो हा का घरी तुम्ही. हो घरी आहे का म्हणलं. अरे बाबा हे तर आता एकावर एक झटकेच झाले बाबा. हे तर तिकडे त्या कोणत्या हॉटेलात अटकेल होता ना. हा आपल्या घरापाशी हे कसं काय झालं म्हणून. अरे बा काय काय म्हणजे कसं काय तुम्ही इथं कसे काय म्हणलं टपकले आता. ते काय शिवलाची लीला कशी न्यारीच आहे की नाही. तुम्ही बाहेर त्याचा नका विचार करू. तुम्ही हा का घरी फक्त सांगा कसं आहे. पैशाबद्दल बोलायचं होतं. तुमचे ते 12 टिकले आहे की नाही. देऊन दिले असते मस्त की मारून. त्यासाठी आलो होतो. बाबा 12 ठिकलेलं वर बापा बाबा लगा 12 रुपये नव्हते त्या दिवशी त्या खिशात. पोट्ट सांगे. हां बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे ना. आणले तर फारच चांगलं झालं. घरीच आहो मी. या तुम्ही. हो या या घरी या. बरं बरं ठीक आहे मग. हो हो बरं बरं आलो आलो 2 मिनिटात. आता मॅनेजर साहेब तुम्ही काय करा आणि काशा बाबा तुम्ही इथंच थांबा. मी बस गेलो की आलोच. हा हो कारण की कसं आहे आता म्हणजे इतके धंदा नाही बरोबर नाही ते. हा तुम्ही बसा इथं.
हो ठीक आहे ना, हो आम्ही थांबतो इथं, गाडीत बसतो आम्ही. हो या तुम्ही लवकर या पण, उशीर नका करू. बस 5 मिनिटात ना संघ घेतो याले, चाललो याले आपल्याच गाडीत बसून घेऊ. निघाले मग पुढच्या रस्त्यानं आपल्या वसुलीच्या. पुन्हा मग तेच कमाल करून राहिलो ना मी, की तुम्ही तिथं जमा झाले होते ना हॉटेलमध्ये, पैसे वसूल करून राहिले आणि तुमच्यापासून काम करून घेऊन, आणि तुम्ही मग आता इथं कसे काय बा? आता ढाण्या का एरीस म्हणत असतील का लोक, काहीतरी असं ना आपल्याजवळ. आता हे पा आपला हॉटेलचा मॅनेजर वाट पाहून राहिला माई. आता गाडी आणली माझ्यासाठी स्पेशल त्यानं. पूर्ण कसं आहे, आता मी याच्यासाठी आलो इथं की तुमचे 12,000 रुपये होते. म्हटलं बा कसं आहे, तुमची बी वसूल करून टाका. तुमचे दिले आपला विषय मोकळा. ते आता वसूल म्हणजे काय? वसूल म्हणजे काय? म्हणजे तुम्ही आणले नाही का संघ पैसे? पैसे नाही का? नाही पैसे आहे ना, हो पैसे आहेत, पण ते वसूल करावं लागेल का नाही. आता हे आमचे किती लोक होतो, आम्ही 13 लोक होतो आमचे रामपूरचे, एक तुमचं पोरगं, असे 14 जण आम्ही गेलो होतो. आणि 9 जण तुमच्या गाडीत आणि 5 जण त्या आपल्या झाबरूकोंडाच्या गाडीत. हो असे आम्ही तिथं गेलो. तर आता या गाडीचं भाडं किती सांगितलं म्या? 18,000 सांगितलं आहे मला तिकडे. हो तुम्ही 12 सांगा, म्या 12ची कबुली केली होती तुम्हाला. तर वरचे सामा आहे आता. आणि बाकीचा विषय असा होता की आता हे समजा गाडीत बसून आले, डावडाव करायला आले का, ते फुकट आहे का म्हणला. आम्ही तिकडे मरणाचे कामं केले हॉटेलमध्ये. आमचं आम्हाला माहीत काय जिरली आमची. तर मग यायला का आम्ही काय फुकट खाऊ देणार आहो का? म्हणून गाडीचं भाडं आपलं 18,000 सांगता तुम्ही, 18 हे, आणि आपलं हॉटेलचं भाडं झालेलं आहे 55. हो असं सगळं बेरीज झालेले आहे. आपलं 5,000 रुपयाची आता गाडी आणली समजा, ती वसूल करायची आहे, म्हणजे 78,000 रुपये हो आम्हाला वसूल करायचे आहे आता सगळे. हो तर म्हणून त्याच्यासाठी आता तुम्ही आमच्या संग चला. प्रत्येकाकडून 6,000 रुपये वसूल करतो मी. 13 सकम 78. हो 6,000 प्रत्येकाच्या अंगावर येते. आमचे तिघाचे समजा आम्ही दिले असं समजून घ्या कामातनी. तर आता बाकीच्यापासून 6,000 रुपये आपल्याला वसूल करायचे आहे. दोघाजवळचे वसूल झाले की तुमचे 12 देऊन देतो आणि तुम्हाला तुम्ही ते रवाना. म्हणून म्हणलं गाडीत बसा आणि चला. बाबा मग हे तर लय मोठा इचुकट आहे. आता समजा 10 जणांपासून पैसे वसूल करसा नाही बाबा बाबा बाबा. अरे मग आता तुम्ही ढोंग ततारा कायला केला म्हणलं एवढा? तुम्हाला काही गरज पार्टी द्यायची आणि गाडी घ्यायची, आणि आता त्याला म्हणून राहिले पैसे द्या म्हणून? अरे नाही ना भाऊ, पण म्या पार्टी दिलीच नाही ना. हो लक्ष्मण किरकिरनं पार्टी दिली ना. मग त्याच्या घरच्या बाई अंगणवाडीवर लावल्या, तर आम्ही त्याला मदत केली. मग म्हणे पार्टी देतो म्हणे, चला म्हणे. मला साधा पुढे केलं त्यानं, गाडीचं तुम्हीच पहा म्हणे, हॉटेलवाला तुम्हीच बुक करा. आणि मला लटकून दिलं त्यानं. म्हणून आता हे पैसे एक तर लक्ष देईन, नाही तर सगळेजण देईन. मी कसा काय देणार आहो? म्हणजे पुढे पुढे केलं तुम्ही नाही का? असं आहे मग, पुढे पुढे करावं नाही ना माणसानं. आता बसली का नाही ठेपून मग? आता देतात का लोक हे पैसे? तुमच्या गावचे पैसे देते? कोण नाही देत म्हणजे? अरे मी हा, तुम्ही आहे, ते मॅनेजर आहे, त्याची मोठी गाडी आहे, मग इतकं असल्यावर पैसे देत नाही. त्याच्या घरा पैसे, त्याच्या घरी दांगडो करतो आम्ही. मग तुम्ही विषय नाही, त्याचा विषय नाही. फक्त मला आता कंदील बुड्याला फोन लावू द्या, ते सध्या कुठं आहे. तिथून सुरुवात करून टाकू. विषय नाही, 1 मिनिट. बुवा आता काय करायचं होतं माय? मी दोघांचे पैसे 6 आणि 6 12 भेटले की मी वापस येईन बुवा. तुमच्या मागं कुठं दिवसभर हिंडत बसू मी? करा फोन, कोणाला आहे तर, कुठं आहे तर लावा फोन. इथंच असून ते, आज बाजार आहे ना. मिरचा धंदा सुरू केला ना ते ना. आज बाजाराला इथं आलाच असून ते. इथंच गचकतो त्याचा. थांबा तुम्ही 1 मिनिट. काय करा आता, हे काय फोन लावते म्हणा, धाऊ दे आता. हो ना, रात्रीचं फोन लावत आहे ना. जाऊ दे आता, एक उचला लागत काय तिकडे झट केलाय नाही का. लावू दे आता, पाहू दे काय तर. हॅलो हॅलो, बोल शिवलाल. काय म्हणत होता बा? काय करायच्या इथं म्हणलं, अटकून पडलो आम्ही. काय आठवण येते माणसाला शेवटी, असं वाटते फोन लावा. कोणी उचलून नाही राहिले. आता तुम्ही तरी उचलता कमीत कमी. काय म्हणते बाकी गावातली, काय वातावरण आहे मग? काही नाही आता, बस पेरण्या पाण्याचं. बाकी आता बियाणे आणणं सुरू आहे लोकांचे. हो पण अजून पेरून नाही राहिले म्हणा, जरा कसं उघाड आहे ना. बाकी काय तुझे काय म्हणते? बरं आहे तिकडे, चालू आहे, बरं आहे, बरं पद्धतशीर. तर काय चांगलंच होणं लागते आता आमचं आम्हाला माहीत. हो ना, आता काय करता. कुठं आहे सध्या तुम्ही? कुठं आहे म्हणलं? इथं आपलं बाजारात नाही. आता देवदाचं माझ्या दुकान जवळ असते. हो आता मिरच्या घेतल्या. हो आता अगोदर घेतलेल्या खपल्या, आता नवीन घेतल्या. आता दुकान मांडतो, चाललोच आता तिकडे, कटलं येऊ राहिलं. असं हो का? बरं बरं, करा मग तुमचे कामं. हो ठेवतो मग मी आता. 10 मिनिटात तुझ्याजवळ हजर. बाबा रे, हे कसं काय येऊन टपकलं बा? हे तर तिथं होतं वाटते. बाबा हॉटेल आहे सांगत दिसून राहिलं. हे ते टाकला माणूस. अरे बाबा, तिथं मॅनेजर वाटते बा. अरे बाप रे, शिवलाल. अरे बाबा शिवलाल होय का? अरे बाबा, मी आता ओळखलंच नाही रे. असा काय इथं कसं काय म्हणलं? तू तर तिकडे होता वाटते ना. तू कसं काय आला म्हणलं? वा 2 चेले घेऊन ढाणे हजर आहे म्हणलं इथं. हो काय आता त्याचं काय सांगा लागते, काय आला आणि कसं आलं तर. काय मिरचा धंदा मस्त आहे राजा, बरं आहे, पद्धतशीर आहे नाही. हो बाबा देवीदास वाटते. बरं आहे ना, बरं आहे. हो तुझं कसं काय म्हणलं? बरं आहे. नाही आपलं चांगला आहे, चांगला आहे, आपला काही विषय नाही. हो पण काय आता या लागलं तुमच्या भेटीसाठी. म्हणलं चला म्हणून फोन लावला होता. काय भेटीसाठी का? म्हणजे माय काय काम आहे? माय काय?
माया काय म्हणजे अरे बाबा जितके जण आपण होतो का नाही, जे आपल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो सगळेजण, लक्ष्मणनं पार्टी दिली त्या, तर त्याचं ते बिल द्यावं लागते म्हणलं सगळ्याले, असं आहे न ते. मग सगळी बेरीज वजाबाकी केलेली आहे. 55,000 रुपये बिल झालं आपलं हॉटेलचं, आणि आपलं 18,000 गाडीचं. हो, तर आता हे झाले, आणि बाकीचे 5,000 रुपयाची गाडी करून आज आम्हाला इथं आणलेलं आहे मॅनेजर साहेबानं. तर म्हणलं आपण हा समजा 13 लोक, हो ड्रायव्हर ते सोडून द्या, तर 13 लोकांचे 78,000 रुपये खर्च झाला पुरा. तर पडते की अंगावर 6,000 रुपये येऊन राहिला. तर 6,000 रुपये म्हणलं देऊन द्या, म्हणजे कसं हॉटेल साहेब मोकळे करता येईल, मॅनेजरला देता येईल. तर तुमच्यापासून सुरुवात आहे. अरे 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 मला काय पैसे मागू राहिले तुम्ही? माया काय संबंध आहे याच्याशी? मला पैसे मागायचा काही अधिकारच नाही तुम्हाला. मी कसे काय देणार आहो? मी दिन म्हणजे अरे कोण देणार आहे मग? काय काय आम्ही देणार आहो का? मग आम्ही फेडले म्हणलं, 5 दिवस दणके घेतले आम्ही तिकडे. पुरं बिलकुल आमची जिरली म्हणलं. आता तुमची जिरवासाठी आलो आम्ही. आता 6,000 रुपये वसूल करायले 10 जणांपासून. काय हो काय आहे म्हणलं कंदिला पाहिजे? काय तर लफडा काय तुमचं आहे? अरे मग तेच सांगू ना तिथं तुले की सांग ना आता तू. अरे म्हणलं लक्ष्मणनं आम्हाला सांगितलं की म्हणे पार्टीला जावं लागते म्हणे. मग आम्ही तयार झालो. हो ना, आमचा दिवस वाया गेला उलटा त्या दिवसचा. तर यायनं गाडी केली, हो त्याच्यात बसून गेलो, जेवलो खावलं, सकाळी निघून आलो. आता बिल मी कसं काय देणार आहो? लक्ष्मणची पार्टी, हे आता ढोमनची पुढे पुढे करणारा, आम्ही आमचा काय दोष त्याच्यात? दोष म्हणजे आता तुम्ही होते ना, हो त्याच्यात होते ना, जेवायला होते ना तुम्ही. मग आता तुम्हाला द्यायला लागेल का ते पैसे? त्याची गोष्ट बरोबरच आहे ना ते. नाही ना, तसं नाही ना बा, मी चाललोच नव्हतो ना, लक्ष्मणनं मला जबरदस्ती नेलं ना. मग मी काल जात होतो, त्यानं पार्टी ठेवली, त्यानं द्या. म्हणलं हा दिवस भाऊ, लक्ष्मण भाऊवर कोलून राहिले ते, खाले हे होते. काय कोणा द्यायचे पैसे तुम्ही सांगा मग आता. ते आपल्या डोक्याच्या बाहेरचेच काम आहे ते. तुम्ही तुमचं जाणे बा, आपण नव्हतोय बी, आपल्याला यातलं माहीत बी नाही काही. तुमचं तुम्ही पाच बसा. बा कसं म्हणलं भेटते का नाही पैसे? अरे थांबा ना हॉटेल भाऊ, पैसे भेटते ना. आता पहा म्हणलं घनश्याम भाऊ, आता तुम्ही इथं जा ना, तुमच्या समोरची गोष्ट आहे बा. असं प्रकरण झालेलं आहे. आता पैसे कोण द्यावं? लक्ष्मण भाऊन द्यावं का यायनं द्यावं? आता हे इतके 13 जण आहेत, आम्ही तिघांना आमचे फेडून दिले. आता या 10 जणांचं द्यायचं काम नाही का? सांगा बा तुम्ही. नाही ते पाय बा, आता तू काय, मला आलता तुझ्या फोन, हो समजलं मला ते. तू पाय बा काय करायचं ते, मला काही सांगू नको. ठीक आहे ना, मग पोलीस ॲक्शन. आता ते का मॅनेजर साहेब आहे रिपोर्ट द्यासाठी. कंदिला पैसे तयार राहा म्हणलं. उद्या जमानत घ्यायसाठी सॉलन्सी काढून ठेवा. कसा रिपोर्ट देऊन राहिले ते. ज्यानं पैसे दिले ते सुटले, ज्यानं दिले नाही त्याचा बिलकुल घासून देतो म्हणते. आता बापा रे, आता देवमनचं निपटलं, हे नवीन आला आता, नसते तापच झाला आता. मला वाटते संध्याकाळी लोक धकवा लागत आणि विचार करून पाहा लागत मग, नाही का कोणा द्यावं काय द्या. नाही मी काय म्हणतो, अरे थांबा तुम्ही गडबड नका करू ना. मला जरासं कसं म्हणजे सुचत नाही ना बा वयाच्या मनानं. तर मी कसं आता मिरच्या ऐकतो, आता मिरच्या घेतल्या आता इका लागत मला. संध्याकाळी लोक गल्ला येते समजा 5-6 हजार रुपये, तुमचे पैसे मी समजा देऊन टाकतो मग. बरं आता कशाला लाईनवर? ठीक आहे. मग आता तुम्ही 6,000ची तयारी ठेवा. आम्ही बाकीच्या याच्या वसुल्या मारतो, बाळूभाऊच्या घरून येतो आम्ही आता. हो मी काय म्हणतो, ते बाळूभाऊचा ते सासरा बी होता ना, त्याचे नाही धरले तुम्ही पैसे? असं कसं काय ते? त्याचे धरू मग 500 रुपये कमी येईन तुम्हाला. झालं 14 माणसं झाले मग. तर आता तुम्ही 5.5ची तयारी ठेवा. चला येतो मग आता. ओके जाऊ द्या आता, नाही का पुढच्या लावला पाहता ते पुढचं पुढे, नाही का? हो 5 बसून लक्ष आलं का? बरं ठीक आहे ना. हो संध्याकाळपर्यंत होतेच पैसे. करतोच मी फोन तुम्हाला. हो या मग तुम्ही आता. काय आता कंदील बुडा काय म्हणते म्हणा, बाजारातून जात मिरच्या घेऊन आलो त्याच्यापासून. हॅलो काय कंदीला म्हणजे काय झालं? काय हुकलं काय हिशोबात काही? नाही हिशोबाचा नाही. तुम्ही अर्धा किलो घेतल्या बरोबर, पैसे गिसे बरोबर दिले, त्याचा नाही विषय. हो पण तुम्ही नेमके गेले आणि तेवढ्यात आपला ढाण्या वाघ आणि त्याचे 2 चेले आपातापा घेऊन हजर झाले ना. काय बोलून राहिले? ते तर तिकडे होते जमा, ते कसे इथे येऊन टपकले बा? शक्ती का पुरण ते दोघं सोबती का? काय तर बा मध्येच तर धडकी बसली. मला म्हणे कुठं आहे काय आहे, पुरा पत्ता काढला आणि मापाशी येऊन टपकला. तर म्हणे 5,500 रुपये पाहिजे म्हणे बा. हो ते बिल जे आहे ते सगळ्याकडे लागू केलं म्हणे आता. म्हणजे ते बिल आपल्याला लागते का? अरे असं कसं मावीन? मग तुला दापत आहे आता. कसं रविवार होता, घरी होता माणूस रजा. आता हे काय आलं नवीन? म्हणूनच म्हणलं तुम्हाला की कसं आहे पाहिजे तुम्ही बरोबर. हो काय आहे काय नाही पाहा, तुमच्या घराकडे येऊ राहिले ते आता. बडभो घरी आ का? बडभो मी तिथं आला रजा, मावीन आलाय बा तिथं. मा घरापाशी आवाज येऊ राहिला मला. आवाज ते आता तुमचं तुम्ही हो काय करायचं ते. हो आता मापासून गेले ते. हो आता काय होते काय माहित. हो पण तुम्ही दिले का म्हणलं पैसे? नाही ना मी अजून दिले नाही म्हणा. हो ते कसं मी आता नेमका ते मिरच्या विकत घेतले हराचे. आता बसलो बा, आता खपल्यावर देईन बा मी संध्याकाळी. काय तर ते बुडा आहे नाही का, खपल्याच नाही म्हणून पाणी आलं ना झालं. मला वाटते काही ना काही तरी हो पुढे ढकलाच लागणार आपल्याला, नाही का? विचार करून मग काय करायचं पाहिजे ते. बरं पाला तसं करा. बरं ठेवतो मग. हा ओके. आहे का नाही हो घरी आहे का नाही म्हणलं? बाळबू आहेत का घरी? आलो याला धडकी बसली आता, ठीक आहे. अरे चला या लवकर या म्हणलं बाहेर, नाही तर मग आम्हाला या लागो. या बाहेर या. खूप लोक आता हिंडा लागतील काय सांगा बा. अरे म्हणलं मी काय म्हणतो, हे आता दिल का नाही म्हणलं. पहिल्या बुड्यानं तर काही दिले नाही. का मला दिवसभर हिंडवता बा? अरे नाही ना, हिंडवायचं कामच नाही ना. 2 कॅन्डिडेट आहे यायचे, मग यायचं सासरे बा. आणि हे 5.5 आणि 5.5 11 देऊन देतो तुम्हाला सध्याचे 1,000 नंतर. बरोबर ठीक आहे मग जाऊ दे. 2 आहेत का हे? बरोबर सासरे बी न जवाई बी. बरंच बरं आहे. आले का नाही? द्या आवाज द्या डबल.
बाबा सराला का पतापच घेऊन आला बाबा हॉटेल बिन आणि बाबा हे कोण मॅनेजर साहेब बाबा नमस्कार मॅनेजर नमस्कार नमस्कार हा नमस्कार नमस्कार हो तुम्ही होते वाटते नाही हा हा बोला 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 म्हणलं शिवलालजी काय तर काढा ते विषय काढा. तर विषय कसा होता आपलं जे हॉटेलचं बिल आहे का नाही 55,000 रुपये बिल आणि आपलं गाडीचं बिल आपलं हॉटेल साहेबाच्या आणि आत्ता एक गाडी करून आणली मॅनेजर साहेबानं तर ते 5,000 असं सगळं झालं बिल आपलं 78,000 रुपये. तर ते आता वसुलीसाठी आम्ही कसं घरोघरी हिंडून राहिलो. तर तुमच्या इकडे 5,500 रुपये लागू होते तर ते कसं लवकरात लवकर देऊन द्या म्हणजे कसं पुढचे परिणाम भोगा नाही लागतील. हो आम्ही भोगून आलो. हो आता तुमचं पाहा 10 जण राहील तुम्ही 10-11 जण. बरोबर आहे बरोबर आहे. याचं बिल फेडलं आता काम करून आता आपल्या 11 वसूल करतेशी नाही नाही त्या गोष्ट बरोबर आहे म्हणा. म्हणलं का काय झालं आता तुम्ही मला कसं आधी जरा सांगायला पाहिजे होते. हो आज कशी 1 तारीख आहे का नाही. हो आता संध्याकाळी पगार होईल बा आपला. हो योगायोग आता संध्याकाळी मी पगार पेमेंट झाल्याबरोबर तुम्हाला फोन करतो बा. हो आता सध्या तर काही नाही आहे मापाशी. गेलं पुढच्या लावणार आता हे आता काय संध्याकाळवर घातलं याने बी. ते असं नसते ना तुम्ही हे बा घरी असं ना बाई जोड असती नसे तसे पाहा ना काही 5.5 लई नाही ना. हा हो देऊन द्या मोकळं करा बाकीचे अजून वसूल करणं आहे. नाही ना तुम्हाला नाही ना माहीत कर्मचाऱ्याचे काय हाल असते तर 31 लोक पैसे राहते का. मग आज आता मीच तर वाट पाहू राहिलो काही पैसे देते तर संध्याकाळची बारी करत असते पेमेंट 1 तारखेला. जातो ना मी 4 वाजता जातो आणि देतो तुमचे पैसे. असं म्हणता नाही का. बरं 4 वाजता बरं ठीक आहे आता बाजाराची एरिया आता कंदील बुडा आपल्याला 5 वाजताच देणार आहे पैसे. तुम्ही तसं करा मग. हा तुमचे आपल्या सासरेबाजी कोण देऊन राहिले मग तुमचे अजाबरावचे. अरे असं कसं करू राहिले तुम्ही. मी का त्याला सांगितलं होतं बा. तुम्ही तिकडून गाड्या भरू आले आणि ते आता मी काय करणार त्याले. तुम्ही तर मला सध्या मारत्या मेवना आहे ते शांताराम मावस भाऊ आहे त्याची द्या. आता का मला काय लाख रुपये पगार आहे बा. मग 15-16 हजार रुपये पगार नाही मुली तेच तर आता अंगभर झाली मा हे त्यानं बोलावलं मग अंगार आलं हे. मी नाही देत बा कोणाचे पैसे राहिलं मग आम्हाला दुगरायला झालं ना त्याच्या घरी. आता काय त्याला इलाज काय मग बाबा. आता काय किती आतापर्यंत बा सासरे बोल मला खेप दिले ना मग वापस भेटणंच नाही कुठं देतो मी. मग तुम्ही त्यालाच मागा बा. ते पार्ट्या झालं ना नाही द्यायले त्याला अद्दल घडून द्या आता त्यालाच मागा त्याचे पैसे. बरं तिकडे पहिले त्याच्याच घरी मग तिथून मग जाता रामपूरला मग राहिले सुले सबंध जमा केले घराकडे. ठीक आहे मग जातो मी त्याच्या घरी. जा बा ते मी काय सांगू शकत नाही तुम्हाला. काय ते कसे वसूल करायला करा. मी माझ्या संध्याकाळपर्यंत सोय लावतो मी. ठीक आहे मग आता आम्ही कसं रिकामे आता सध्या जातो त्याच्या घरी. तिकडून मग रामपूरहून बिलकुल असं तुमच्याकडे हजर. हा ओके. हॉटेल साहेब आता इच्छा तर झालं काम समजा 4 वाजे लोक आपल्याला इच्छे पैसे भेटते आणि बाजारातले कधील बुड्याचे दोघंच झाले आपले. फक्त आता मी काय म्हणतो आपल्याला दुगोऱ्याला झाला का राजा. हो यायचे सासरे आहेत का नाही. हो त्याचे आपल्याला 5,500 रुपये काढणं आहे तर मग ते घेतले की तिथून रामपूरहून डबल रिटर्न येतं. पैसे घेतले की मग मोकळा हिशोब करून मोकळं. अरे बाबा काय त्या 5,500 सर गाव फिरवतं का मले. ते दुगोऱ्याला जाण ते रामपूरला जाण वापस या. हे बा मला काही हिंडू नको भाऊ. मला ते बाजारातल्या वसुल्या करावं लागते वट्याच्या मामांगलं काम आहेत. हो तू काय कर तू कुठून आण माय मला संध्याकाळी लोक आणून दे बा ना. पैसे कोणी देऊन नाही राहिलं. हे दोघंच तर आता येईनं दिले नाही अजून पुढच्या लावणावर. त्यानं नाही दिले तर बसले आपली हेल्पाटी इकडे जा तिकडे जा. मी नाहीत म्हणलं बा माय पैसे आणून द्या घरी तुम्ही. असं म्हणता नाही का. बरं मग असं करा ना तुम्ही. हो एक काम असं करा ते आपलं लक्ष्मण किरकिरेचा धाबा आहे की नाही तिथं जाऊ आपण. हो 2 कॅन्डिडेट तिथं आहेत ना आपले. हो एक आलू पोंगा आणि एक लक्ष्मण किरकिरे. हो दोघापासून 5.5 वसूल करू. 11 देऊन देतो तुम्हाला 1 नंतर देतो. चालते ते चालते मला इच्छा इथं सांगा तुम्ही. हो अर्धा 1 घंटा लागला चालते म्हणा पण सर गाव नाही हिंडत मी. हो कुठं आहे ते धाबा आहे ना आणि चला मग तिथं चला. झालं मग कामच झालं ना. चला मग 10 मिनिटाचं काम आहे. हो बस तिथे तुमचे देऊन देतो मग आम्ही पुढे चालला जातो. हो ठीक आहे मग. काय म्हणते बा जवाई बा. आता काल टपोरीला आणलो आता आज आलाय का फोन आता आज येते वाटते बा. हॅलो हां बोला बोला. हा जवाई बा बोला. हॅलो तुम्ही काय म्हणतो. नाही मामाजी घरी आहे का म्हणून. कुठं आहे तुम्ही काय ऑटो गिटो घेऊन गेले का कुठं. आज कुठं काम आहे हो. आज ते मार्केट बंद असते रविवारी. हो आता घरी ना मी. हो काय करणार वावराचे कामं ओके झाले. आता फक्त बी भरणार सोय आता बरं बाकी काय ना. बोला ना काय म्हणत होते काहून काही काम आहे का. असं घरीच आहे मग समजा म्हणजे आज घरीच आहे तुम्ही. नाही सध्या हो मी पण आता अर्ध्या घंट्याने आम्ही निघून राहिलो यवतमाळला चाललो. हो आपला लक्ष्मण नाही का त्याला पोरगी झाली ना. हो तर कसं पाहायला चाललो होतो. हो कसं मग जाणं होते नाही. हो आता सगळे जण हो आज सुट्टी आहे. हो चला बा बाबा मला तर माहिती नाही बा 31 तारखेचा जन्म आहे नाही का. असं मग तर मस्त चांगला दिवस घेतला आता. हो ना आता महाराणी आपलं अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस आहे ते जयंती होती त्या दिवशी. तर आता त्याला म्हणा हेच नाव ठेवा म्हणा. आता जसं तुम्ही सांगा अहिल्या ठेवा म्हणा अहिल्या. बरोबर सांगतो. हो बस आता निघूनच राहिलो आम्ही. हो या ना तुम्ही या होतं संत. नाही मी काय येत नाही म्हणलं. तुम्ही जा मा घरचीला घेऊन जा. फक्त म्हणलं लवकर निघा तुम्ही. कसं आहे शिवला टोय गोटे आहे का नाही. हो ते आपल्या हॉटेलचे पैसे मागासाठी हिंडून राहिला म्हणलं. तुमच्या इकडे निघालेला आहे ते सध्या. 2-4 जण आहेत गाडी आहे मोठी आहे का. हो म्हणून म्हणलं लवकर निघाले तर बरं राहील. आता मला काय पैसे मागून राहिले बा सांगा. आता मला मुंशीरामने बोलावलं बा. आता माझ्या गाठवस मापाचे काय पैसे देणार आम्ही. ते काही असो तिकडे पण चालले जाय तिकडे कटकट मोकळी मग पाहता ते पुढचं पुढे. मा इकडे आले होते ते. हो मी नाही दिले सध्या अजून. सगळ्याचा विचार विनिमय करून पाहू. नाही देऊ नका पैसे. मी मुंशीराम सांगतो ते मग काय आपल्या इकडे थोडी आहे का पैसे ते. हो ठीक आहे ठेवा तुम्ही. हो मी करतो बरोबर काय हो ठीक आहे निघतो मी लवकर.
अरे आता एक सीट आमच्या इथे रिकामी आहे म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो. हो आता हे बा हेच तर आता झुमऱ्याला सांगितलं लाईने पाटील म्हणते यायला तयार आहे. हा कसं आहे म्हणजे लक्ष म्हणले बरं वाटते बा आले बा भेटायला लोक. हा म्हणून म्हणलं आज चालले जाऊ आता दुपारचे संध्याकाळी वापस. हा हो मग डबल कसं आपलं होते नाही होत. आपण आता उशीर झाला ना रे जाणं येणं. मा घरची म्हणणं येतो म्हणून हो म्हणून म्हणलं कसं आहे उद्या तिथे जाऊ ना आपण सकाळी मग 2-3 गाड्या करू. बोला मग जो काय म्हणता हो. काय राजा मुक्षराम भाऊ काय मावळ भाऊ राजा तुम्ही असे कामं नका करत जाऊ ना. तुम्ही राजा फोन करता पार्ट्याला बोला लोकांना खाले बदनामी करता. मग आता मा घरी जर ते पैशाला आला शिवला आला लोक घेऊन मा घरची बाई काय म्हणणार आहे मला. त्या दिवशी तुम्ही म्हणजे बा हराशीतले पैसे आणायला गेलो ना आता हे हॉटेलवाले आले कशी. मा भाऊची आपण आली का नाही आता मग नसते राजा ते पैसे तुम्ही फालतू त्या शिवलाला द्यायला लावा नाही तिकडे तुम्ही जा. तुम्ही मला सांगितलं का नाही शिवलाल आला शिवलाल आला का काय बोलू राहिले. अरे म्हणलं अजबराव स्पीकर ऑन करा. अरे अजबराव काय शिवलाल गावात आला का तुमच्या इथं आला का. नाही ना भाऊ माहिती नाही आला ना. ते आता निघाले म्हणजे माझ्या जवळ बाच्या घरी गेले होते म्हणजे पैसे मागायले. 2-4 जण आहे म्हणजे बा हो म्हणून म्हणलं कसं आहे मला फोन आला मग जवळ बाचा ते पैसे गिशाचे काय करता बा कसं करता. मी म्हणलं बा मी काय देणार मग शिरामने सांगितलं ते पाठ बसून. आता मावर खोलतो तू म्या काय फोन केला तुले. अरे मग मला कंदील बुड्याने फोन केला ना तुले म्या नाही केला ना. मग काही आपलं तू माय नाव घालतो. हो ना मग त्याला का फोन नाही लावत का मी. ते तुम्ही दोघं पहा काय करायचे ते. हो मी पैसे देणार नाही सांगू राहिला वाटता. हो ना मग आम्हीच कुठे देऊन राहिलो पैसे. आम्ही घाल देणार पैसे गिसे. हा ते लक्ष्मण जाणे आणि ते शिवलाल जाणे त्याने पार्ट्या केल्या आम्हाला काय चाला म्हणलं चाललो आम्ही आलो. बाबा काय करायचं आता ते माहिती येईल. हो माहिती तर काही मी सापडत नाही. मी चालू यवतमाळ लक्ष्मणच्या पुरीची भेट घ्यायला दवाखान्यात. हो तर आता तुम्ही पाहा काय रामपूरला येतील ते. बापरे रामपूर लिहून राहिला का तुमच्या इकडून इकडे येते का मग आम्ही तर मग तापत झाला खरं बा शांताराम कसं करतो. तेच म्हणलं ना निघून जाऊन आपणच कुठे थांबायचं गावात नाही. हो चला तुमच्या घरच्या बाईले बी माहिती सांगतो. हो 2 गाड्या करू. हो झुंबरची एक आणि एक आपली झाबरूची. हो चला निघू पटकन थांबायला पुरत नाही. नाही आपणच काल थांबायचं आपणही निघून जाऊ इथं. मग गावात सापडलं की मग दंड आपल्याला. हा कटाईन चालले जातील लेकायचे उशिरा पाशिरा येऊ. हो चला पाटील चालता का मग. हा बाया गे सगळे चालले जाऊ मग लेका जाय तिकडे 2 गाड्या. काय मी काल थांबणार घरी मग माबुडा म्हणून काय पार्ट्या करतो नसं करतो तसं करतो. हो चला हो ट्रॅक्टर लावून देऊ सारे झुमऱ्या करा तयार करा चला निघा. अजून 1-2 संघ असून चला बायाला घेऊन चला. हो इथं येऊन जाऊ दवाखान्यातून जाय तिकडे. बरं ठीक आहे मग अजबरा ठेवा फोन मग आम्ही येतोच मग आता तिथं. व्हा तुम्ही तिकडून आम्ही येतो इकडून. बस जमलं मग काही टेन्शनच नाही. हो बस बसू द्यायला काय हिंडत मग ज्याची आपण वापस तिकडे गावाले. हा ठीक आहे मग ठेवतो मग.